राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवणारी राज ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची युती होताच सातपूर परिसरात सायंकाळी मनसे व शिवसेना कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करीत आणि मिठाई वाटप करून जोरदार जल्लोष साजरा केला। मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या नेतृत्वात सातपूर कॉलनी परिसरात स्वागत रॅली काढण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत एकमेकांना मिठाई भरवत युतीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा माननीय राजसाहेब आगे बढ़ो, माननीय उद्धव साहेब आगे बढ़ो। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे। मराठी माणसाच्या हितासाठी झालेली ही खरी शिवयुती आहे। आता महायुतीचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी दिला। तर खोके बोके संपून जातील आणि ठाकरे ब्रँड निवडून येईल अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। मनसेची आणि शिवसेनेची युती झाली, आनंद उत्सव साजरा करताय, काय सांगणार? खरं तर फक्त नाशिक मध्ये हा जल्लोष साजरा होत नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती झालेली। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती का दोघं भावांनी महाराष्ट्रासाठी मराठी माणसांसाठी एकत्र यावं आणि मला वाटतं की बाळासाहेब यांची इच्छा आज आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे त्यांनी आज पूर्ण केलेली आहे। आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जशी दिवाळी जशी साजरी करतो तशी दिवाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केलेली आहे। महायुतीच्या इरादामध्ये ही शिवयुती तयार झालेली आहे, शिवयुती झालेली आहे। आणि खरं तर आपण जे बघितलं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील या नगर परिषदेच्या निवडणुका असतील, ह्या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने ह्या निवडणुका लढवल्या, सर्वसामान्य जनता यांना नाव ठेवायला लागलेली आहे। खरं तर 12 वाजता आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी महायुतीच्या विरोधामध्ये शिवयुती ही जाहीर केलेली आहे। मला वाटतं महायुतीमुळे 12 वाजल्याशिवाय राहणार नाहीये आणि महायुतीच्या विरोधामध्ये संपूर्ण जनता येणाऱ्या नाशिक महानगरपालिका असेल, महाराष्ट्रातल्या अन्य महानगरपालिका असतील, या सर्व महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि महाराज निर्माणचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाहीये। ही जी युती झाली आहे ही सीटांसाठी युती झालेली नाहीये। ही युती फक्त महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, आणि हा जागेचा फॉर्म्युला नाहीये, कायम सोबत राहण्याचा फॉर्म्युला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी। आणि कोणाला किती जागा, कोणाला मनसेला किती जागा आणि शिवसेनेला किती जागा या माध्यमातून आम्ही बघत नाही, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी ही युती झालेली आहे। सर्वात महत्वाचं जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं ते आज ह्या दोन्ही बंधूंनी जाणलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे हवं होतं ते त्यांनी आज युतीच्या माध्यमातून दिलं। मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला न्याय मिळाल्यासारखं वाटतंय। आणि येत्या निवडणुकीमध्ये जे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षच नको या महाराष्ट्रामध्ये, हे जे पालुपद लावलंय याला कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी मनसे आणि शिवसेनेची आघाडी झाली। या आघाडीला या वेळेला महाराष्ट्रीयन जनता भरघोस मताने निवडून देणार आहे आणि सत्ताधाऱ्यांना ही मोठी चपराक आहे। खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी घाबरलेली आहे की आता आपलं काय होणार, आणि त्या दृष्टीने त्यांनी आमच्या लोकांची पळवापळवी करायला सुरुवात केली होती। म्हणजे काय आहे ते आम्ही निवडणुकीत दाखवू आणि निवडणुकीत त्यांना यांच्या पापाचा घडा भरलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना मनसे या वेळेला सत्तेवर येणार आणि आगामी विधानसभेत सुद्धा सत्तेवरच येणार। खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देणार आहोत। पहिले जे खरोखर पहिल्यापासून झटत आले अशा लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील। आयत्या बिळावर नागोबा कोणी होत असेल तर त्याला आमचा पक्ष थारा देणार नाही। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाच्या अगोदरपासून आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत। इथे सर्व शिवसेने म्हणजे मूळ शिवसेनेचे
जो परिवार होता तो परिवार दोन भागात विभागला गेला होता. तो परिवार आज एकत्र झालेला आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे. हा जो आमचे जो शिवसेना असेल मनसे असेल ही एक नेते बनवायची फॅक्टरी. अनेक नेते गेले सोडून आम्हाला, पण जे तळागाळाचा कार्यकर्ता आहे तो तसाच आहे. आणि याच्यातूनच आज आता परत तो ठाकरे ब्रँड जो करिश्मा दाखवणार आहे, याच्यातूनच परत नगरसेवक निवडून येतील, परत आमदार येतील, याच्यातूनच परत खासदार होतील. आणि ते एक आम्ही एक ब्रीदवाक्य काढले की खोके आणि बोके संपून जाणार आहे आणि फक्त ठाकरे ब्रँडच राहणार आहे. सलीम मामा यांची निष्ठाबद्दल तर संशय नाहीच आहे. खरंच एक सच्चा मावळा कसा असतो हे सलीम मामा शेख यांच्याकडनं शिकावं. आणि 40 नगरसेवक होते हे कावळे होते. हे फक्त जिथे दाना भेटला तिथं ते वेचायला आले होते. तर मी तेच बोललो सुरुवातीला की जे एकनिष्ठ कार्यकर्ते, ठाकरे ब्रँड हा कार्यकर्त्यातून नेता घडवतो, पण हे बीजेपी वाले ते नेत्याला पाहून नेता. जसं आमच्या साहेबांनी सांगितले की एक कोरव पावण्याची टोळी सक्रिय झालेली, त्यात 2 जणांची भर पडलेली. त्याच प्रकारे ती भर पडलेली टोळीचाच आम्हाला नायनाट करायचा आहे. अखंड महाराष्ट्राला नवी देशाला दिशा देणार आहे. आज एक दोन्ही बंधूंची युती झालेली आहे. आज तुम्ही फक्त महाराष्ट्राचा विचार करत असाल, पण देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून देखील लोक खुश होत आहेत. तर या युतीचा आनंद आम्हाला सातपूरमध्ये अनेक कार्यकर्त्यांना लहानपासून मोठ्यापर्यंत, म्हाताऱ्यापासून ते जवानपर्यंत सर्वांना हा आनंद झालेला आहे. आणि हा आनंद म्हणजे दिवाळी सारखा झालेला आहे. खोके मोके संपून जातील आणि ठाकरे ब्रँड निवडून येतील, असं आम्ही एक ब्रीद वाक्य काढलेलं आहे. त्याकडनं महाराष्ट्रात गाजणार आहे. सर्वप्रथम सर्व नागरिकांना मानाचा जय महाराष्ट्र. आदरणीय सर्वांचे लाडके असे सर्वांचे श्रद्धास्थान आपले बाळासाहेब ठाकरे यांची खरी तर एक इच्छा होती की दोघी भावांनी एकत्र यावं, आणि आज खऱ्या अर्थाने ती एकी झालेली आहे. मला असं वाटतं मराठी भाषेला ज्यांनी अभिजात दर्जा मिळवून दिलेला आहे असे 2 भाऊ एकत्र आलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात हा आनंद उत्सव साजरा होत आहे. आणि तसंच पूर्ण महाराष्ट्रातल्या रणरागिणी ज्या आहेत सर्व मिळून आम्ही दोन्ही साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहू अशी मी तुम्हाला ग्वाही देते. मनसे व शिवसेना यांची जो युती झालेली आहे आम्हाला याचा आनंद झालेला आहे. आणि आता आम्ही जो बदल घडवणार आहे आणि जो मनसे आणि शिवसेनेची युती झालेली, ह्या दोघांचा गुलाब उधळल्याशिवाय राहणार नाही. मी रेणुका विठ्ठल लहारे, माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब यांची जी युती झाली यामुळे महाराष्ट्रात जी आनंदाची लाट पसरली आहे तिथे आज मी स्वागत करते. आणि खरंच आम्ही सर्व एका कणाप्रमाणे आम्ही खरंच आम्हाला खूप आनंद झालेला आहे सर्व गोष्टीचा. जय महाराष्ट्र. आज खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे मराठी माणसाला खूप मोठा दिलासा भेटला. आणि माझ्या मते हे कायमस्वरूपी जर टिकलं तर नक्कीच काहीतरी महाराष्ट्राची प्रगती होईल हे मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोघे बंधू सोबत आले त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. आमचा आनंद गगनाला मावत नाहीये आणि ही काळाची गरज आहे. त्याच्यासाठी इथून पुढे ठाकरे ब्रँड हे राहणार. सातपूर शहरातील या जल्लोषात ज्येष्ठ शिवसैनिक आनंद दिघोले, मनसेचे ज्येष्ठ नेते सोपान शहाणे, सचिन सिंह, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, सामाजिक कार्यकर्त्या गीताताई जाधव यांच्यासह मनसे व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. राजकीय जाणकारांच्या मते ही युती महापालिका निवडणुकीत काही पक्षांचे गणित बिघडवणारी ठरू शकते. सातपूरमधील हा जल्लोष केवळ आनंद उत्सव नसून आगामी राजकीय संघर्षाची नांदी असल्याची चर्चा रंगत आहे.